माघ महिन्यामधील शुक्ल पक्षामध्ये जी सप्तमी तिथी येते त्या सप्तमी तिथीला रथसप्तमी असं म्हटलं जातं। रथसप्तमीच्या दिवशी विशेष सूर्यनारायणाचं पूजन केलं जातं। सूर्यदेवतेचं पूजन कसं करावं तर आपल्या अंगणामध्ये सूर्यनारायणाची 7 घोड्यावरती अश्वारूढ अशी प्रतिमा बनवावी आणि त्यावरती सूर्यनारायणाला पूजन अर्चन करावे। गंधफूल, हळदी कुंकू, अक्षता वगैरे अर्चन करून त्या ठिकाणी एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध उतू घालावं आणि त्याचा नैवेद्य हा सूर्यनारायणाला अर्पण करावा। बरेच लोक सप्तधान्य सुद्धा दान देतात, सप्तधान्याचे पूजन करतात। हे सगळं पूजन अर्चन झाल्यानंतर ते सगळ्या गोष्टी आपण दान करतो, मंदिरामध्ये असेल किंवा कोणाला ब्राह्मणाला दान असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो। रथसप्तमीचा दिवस हा विशेष मानला जातो। जो कोणी मनुष्य रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करतो, असे तर रोज सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करायला सांगितले, परंतु विशेष रथसप्तमीच्या दिवशी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं लाल फूल अक्षर घेऊन ते सूर्यनारायणाला सूर्याय नमः म्हणून अर्घ्यदान प्रदान करावं। याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते, ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं आणि विशेष आपल्या जीवनामध्ये आपल्याला तेज प्राप्त होतं। असं या सूर्यनारायणाचं आणि या रथसप्तमीचं महत्त्व आहे। धन्यवाद।